नमस्कार. माझ्या तांदळाच्या हाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि बरेच जणांनी रिक्वेस्ट केली की एक डिटेल स्लो मोशनमध्ये व्हिडिओ बनवा, आम्हाला पण बनवायचा आहे. तर खास हा व्हिडिओ विथ टिप्स अँड ट्रिक्स. तर इथे मी सुतगुंडीचा धागा वापरलेला आहे आणि एका खोलगट भांड्याला अशा प्रकारे 2 वेळा गुंडाळून घेऊन गाठ बांधली. टिप नंबर 1, ही गाठ घट्ट असणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर धागा भांड्यावरून सतत निसटत राहतो आणि तांदूळ पण निसटत राहतात. तिसरा धागा अशा प्रकारे तिप्पट लांबीचा घेतला. जर हार आपल्याला मोठा करायचा असेल तर 4 किंवा 5 पट लांबीचा पण धागा आपण तिसरा घेऊ शकतो. तांदूळ अशा प्रकारे 2 धाग्यांच्या मध्ये ठेवायचा. तिसरा धागा वरच्या साईडने असा टाकायचा आणि खालून ओढून घ्यायचा. इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे. 2 धाग्यांच्या मध्ये तांदूळ ठेवला, तिसरा धागा वरतून टाकला आणि खालच्या साईडने ओढून घेतला. टिप नंबर 2, इथे सुद्धा गाठ घट्ट असणे अत्यंत गरजेचे आहे, कारण जर गाठ सैल झाली तर तो तांदूळ निसटून जातो आणि एक तांदूळ निसटला तर हळूहळू सर्वच तांदूळ निसटून जातात. टिप नंबर 3, तुम्ही माझा सर्वात पहिला व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी सिल्कचा धागा वापरलेला होता, परंतु त्यामुळे गाठ व्यवस्थित घट्ट बसत नव्हती आणि तांदूळ सतत निसटून पडत होते. म्हणून तुम्ही बघू शकता की तो हार केवढूसा झालेला होता तेव्हा. तर मला वाटतं ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे, अशा प्रकारचा सुतगुंडीचा कॉटनचा धागा वापरणे, कारण गाठ व्यवस्थित अगदी योग्य प्रकारे बसते. टिप नंबर 4, तेव्हा मी समईचा वापर केला होता आणि त्याच्यामुळे माझ्या हातामध्ये दुसरे टोक होते जे सैल पडत होते. तर अशा प्रकारे भांडं वापरल्यामुळे धाग्याला व्यवस्थित ताण बसून तांदूळ तसेच राहत होते. तर ही सुद्धा महत्त्वाची टीप आहे असं मला वाटतं. टिप नंबर 5, हाताला असा रंग लागत राहतो, म्हणून मी अधूनमधून पुसून घेत होते, जेणेकरून पांढरा धागा तसाच राहील. हव्या त्या लांबीचा हार झाला की अशा प्रकारे गाठ बांधून बंद करून घ्यायचा आणि बघू शकता की किती छान गुंफण आलेली आहे पांढऱ्या धाग्याची. आपण अशा प्रकारे बेंड करून आकार देऊ शकतो. टिप नंबर 6, अक्षता बनवताना म्हणजेच तांदळाला हळद किंवा कुंकू लावताना मी पाण्याचा नाही तर तुपाचा वापर केला, कारण आपण जर पाणी वापरले तर तांदूळ आपण जेव्हा गाठ बांधतो तेव्हा तुटण्याची शक्यता जास्त असते. आणि मी 2-3 वेळा तुपामध्ये घोळवून घेतले आणि नंतर टिश्यू पेपरमध्ये पुसून घेतले. कमीत कमी वेळेमध्ये सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून जरा फास्ट बोलले, प्लीज समजून घ्या. परंतु तुम्ही सर्वांनी माझ्या तांदळाच्या हाराच्या व्हिडिओला जो काही प्रतिसाद दिला, भरभरून कौतुक केलं, प्रशंसा केली, इतकं छान शब्दांमध्ये कौतुक केलेलं आहे, अक्षरशः मन भरून आलं. खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद, खूप खूप आभार. आणि मला नक्की सांगा, तुम्हाला हा पिवळ्या रंगाचा हार आवडला की आपला आत्ताचा बनवलेला लाल रंगाचा हार आवडला? परत एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.